आपल्या नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात. वर्षातील 4 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना मानला जातो. याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा झुडपांवर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असते. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात ही होत असते. म्हणूनच तर अगदी आतुरतेने आपण या सणाची वाट पाहत असतो आणि अगदी आनंदाने हा सण आपण साजरा करत असतो. कारण आपल्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस हा म्हणजे वर्ष प्रतिपदा असतो. आपण गुढीपाडवा असे म्हणतो. तर बघा, आज आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा असे देखील म्हणतो. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याविषयी थोडक्यात माहिती, त्यासोबतच गुढी उभारत असताना आपण कुठला मंत्र म्हणावा हे सुद्धा आपण बघणार आहोत. आपण कसा साजरा करावा, त्यासोबतच आजच्या ब्लॉगमध्ये पाडव्यानिमित्त मी आज छान असा एक पदार्थ गुडाचा घरीच तयार केलेला आहे. तर तोच देखील मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात. वर्षातील 4 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. त्याच महिन्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. तर आपल्या हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो. म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा 4 मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे हे प्रमाणामध्ये आपल्या दाराभोवती उभारून तो दिवस आनंदाने आणि अगदी उत्साहाने साजरा केला होता. तोच हा दिवस आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवाकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली आहे. अशी गुढी उभारण्याबद्दल, गुढीबद्दल थोडक्यात माहिती आहे जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि यासोबतच आणखीन आपण गुढी उभारत असताना कुठला मंत्र म्हणावा किंवा गुढी उभारत असताना मी कुठला मंत्र म्हणते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी माझ्या दिवसाची छान अशी सुरुवात झाली ती म्हणजे उंबरठा पूजनापासून. तर आज गुढीपाडवा होता आणि दुसरी कुठली रांगोळी काढण्यापेक्षा मग गुढीचीच रांगोळी मला काढायची होती. तर अगदी साधी सोपी आणि छोटीशी रांगोळी मी काढली. तर होतं ना, आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप असते, त्यामुळे मग रांगोळी खराब होते. म्हणून मग मी अगदी छोटीच रांगोळी काढते. तर इथे छान अशी रांगोळी मी काढून घेतली आणि त्यानंतर उंबरठा पूजनसुद्धा माझं झालेलं होतं. छान असं हळदीचं लेपण मी आज केलं होतं. आणि दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावले, गोपद्म, स्वास्तिक आणि कमळसुद्धा मी काढलं होतं. त्यानंतर रांगोळीवरती आणि उंबरठ्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि छान अशी फुलं अर्पण केली. त्यानंतर पूजा करायची होती आणि देवपूजेनंतर मग गॅलरीमध्ये छान अशी गुढी मला उभारायची होती. तर ते सुद्धा आपण आता पुढे बघणार आहोत. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी आपल्याला काय सांगते. तर नवीन वर्ष सुरू झालं आहे, विचार नवीन करा, संकल्प नवीन करा. आकाशाला गवसणी घालू द्या, मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तुमची देखील प्रगती होऊ द्या, सेवेत सातत्य असू द्या. हे सगळे विचार आपल्याला गुढी सांगत असते. तर बघा, छान असं उंबरठा पूजन माझं झालेलं होतं आणि त्यानंतर मग दाराला तोरण करायचं होतं. तर मी सकाळीच बनवून ठेवले होते. तर मी 2 तोरण केले होते, एक समोरच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायला आणि एक देवघराला लावायला. फार काही तोरण मी केले नाही. तर एक मोठं तोरण इथे लावून घेतलं समोर आणि एक देवघराजवळ लावायचं होतं. तर छान असा बाहेरचा सगळा उंबरठा सजवून झाला होता, तोरणसुद्धा लावून झालं होतं आणि त्यानंतर मग घरात देवपूजा करायला मी सुरुवात केली. बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठायचे असते, अभ्यंग स्नान करायचा असतो आणि कडुलिंबाचा
कोवळा फुले स्वच्छ धुवून आपण ठेवायची असतात. ती गुढीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित आपल्याला बांधायचं असते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावर एक तांब्याचा कलशसुद्धा आपण पालथा ठेवत असतो. त्याला साखरेचे कांकण आपण बांधत असतो, ज्याला आपण गाठी म्हणतो. त्यासोबतच हार आणि हळदी, कुंकू, अक्षदा ह्या सगळ्या वस्तू आपल्याला लागत असतात. तर हे आता आपण सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घेतच असतो. तर इथे बघा आता छान असं उंबरठं पूजन झालं होतं. त्यानंतर ही जी साडी आहे तर ही मला ताईने दिलेली आहे. तर खूप छान आणि सुंदर अशी ही साडी आहे. या साडीमुळे माझा बराचसा वेळ वाचला, कारण ही साडी शिवलेली आहे आणि त्याच्यामुळे मग डायरेक्ट मला फक्त ते काठीला बांधायची होती. तर त्याला काही फार वेळ लागला नाही, त्यामुळे बराच वेळ वाचला. आणि स्वयंपाकसुद्धा आपल्याला करायचा असतो, त्याचप्रमाणे घरातली इतरसुद्धा कामे आपल्याला असतात. तर बऱ्यापैकी वेळ आपला वाचतो. तर अशा जर काही गोष्टी असल्या देवपूजेतल्या किंवा घरातल्या, तर यामुळे आपला बराचसा वेळ वाचून आपली कामंसुद्धा पटापट होतात. तर आधी मी देवपूजा करायला घेतली. तर इथे मी देवपूजा करण्याआधी दिवा लावून घेतला. दिव्याला हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर दिवा असा मी बाजूला ठेवते, कारण काय होतं देवपूजा करताना दिव्याला हात लागतो, म्हणून मग मी दिवा नेहमी असा बाजूला ठेवते आणि त्यानंतर मग देवपूजा करते. तर छान अशी देवपूजा करायला मी सुरुवात केली. सगळ्यात आधी कुलदेवीचा फोटो छान असा पुसून देवघरामध्ये ठेवला. हा फोटो नवीन आहे म्हणून हा फोटो जो आहे तर याच्याकडे बघितल्यानंतर खूप छान आणि शांत प्रसन्न असं वाटतं. तर देवीचा फोटो छान असा पुसून मी देवघरामध्ये ठेवला. त्यानंतर मंगल कलशाची स्थापना मी आज केली. आता ज्या महिला मंगल कलशाची स्थापना करत नसतील त्यांनी आजपासून देखील केली तरी देखील चालेल. आता आज गुरुवार आहे तरी काही हरकत नाही. गुढीपाडवा आहे, नव्या वर्षाची सुरुवात आहे. आपल्याला काहीही करायचं असलं तर आपण गुढीपाडव्याला मुहूर्त न बघता किंवा कोणाला न विचारता आपण प्रत्येक शुभ काम, सोनं खरेदी करणं असो किंवा चांदी असो, कुठलाही दागिना किंवा काही कपड्यांची खरेदी असो, कुठलीही वस्तूंची खरेदी असो, ती आपण कोणाला न विचारता आजच्या दिवशी करतो. आजचा दिवस असेल किंवा दसऱ्याचा दिवस असेल तर हे 3.5 मुहूर्तापैकी एक मानले जातात. त्यामुळे गुढीपाडव्याला आपण कुठलीही वस्तू किंवा सोनं चांदी हे खरेदी करू शकतो. तर त्याचप्रमाणे आपण मंगल कलश जर स्थापन करत नसाल तर मंगल कलशसुद्धा आपण या प्रकारे स्थापन करू शकतो. तर छान असा मंगल कलश मी स्थापन करून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजा केली, कारण मंगल कलश हा आपण सुरुवातीला स्थापन करायचा असतो. तर त्यामुळे सगळ्यात आधी मंगल कलश स्थापन केला. दिवा वगैरे तर लावलेलाच होता. त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. सगळ्या देवांना गंध, फूल, अक्षता अर्पण केल्या. त्यानंतर सगळ्या देवांना छान अशी फुलं अर्पण केली. आता आज फार काही फुलं माझ्याकडे नव्हती, जी मग हार वगैरे मला काही करता नाही आला. तर सगळ्या देवांना पूजेच्या ठिकाणी सुद्धा मी फक्त फुलंच अर्पण केले. त्या देवांना फुलं वाहून घेतली आणि त्यानंतर हे छान असं तोरण मी बनवलं होतं. तर खूप छान आणि सुंदर पानं जी आहे ती दिसत होती, कारण सगळी पानं कोवळी होती आणि छोटी छोटी होती. त्यामुळे मग छोट्या पानांचंच मी छान असं एकसारखं तोरण तयार करून घेतलं होतं. तर देवघराला सुद्धा तोरण लावून घेतलं आणि त्यानंतर मग बाहेर गुढी उभारायची होती. तर त्याची देखील मला पूजा करायची होती, तयारी करायची होती. तर त्यासाठी मी परत एकदा ताट वगैरे सगळं काढून घेतलं. तर इथे बघा छान असं तोरण माझं लावून झालेलं होतं. त्यानंतर तोरणाला मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर छान अशी रांगोळी काढली, कारण रांगोळीशिवाय, फुलांशिवाय आपली देवपूजा ही अपूर्ण मानली जाते. तर छान आणि सुंदर अशी रांगोळी मी काढून घेतली आणि त्यानंतर रांगोळीवरती सुद्धा हळदी कुंकू आणि एक फूल मी अर्पण केलं आणि त्यानंतर मग धूप दीप लावून घेतला, आरती वगैरे केली आणि आरती झाल्यानंतर मग सगळ्या घरामध्ये धूप दाखवून घेतला आणि त्यानंतर मग गुढी मला उभारायची होती. तर आरती वगैरे करून झाल्यानंतर सगळं पूजेचं जे साहित्य होतं ते मी गॅलरीमध्ये घेतलं आणि छान अशी गुढी उभारायला सुरुवात केली. तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुढी करता आपण पितळेचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे भांडे घ्यायचे असते. त्यासोबतच कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठी हार, जरीचा खण, कापड किंवा साडी, फुलांची माळ व वेळूची काठी इत्यादी साहित्य आपल्याला घ्यायचं असते. आणि साहित्य घेऊन गुढीला आपल्याला हळदी कुंकू हे वाहायचं असते. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण आपण करायचे असते. तर आत्ताच नाही, आपण कुठल्याही सणाला किंवा शुभ कार्याला बघा दाराच्या आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती आंब्याच्या पानाचं तोरण हे करतच असतो. तर त्यामुळे ते आपण आवर्जून करावं. ह्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दाराला तोरण बांधूनच करत असतो. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजनसुद्धा होत असते, म्हणजेच सरस्वती पूजनसुद्धा केलं जातं.
तर बघा आता सगळं साहित्य जे पूजेसाठी लागणार होतं ते मी आधीच आणून ठेवलं होतं. पण बऱ्याच वेळा असं होतं किती जरी सगळं आपण एकत्रित आणून ठेवलं तरी थोडंफार काहीतरी मागे राहतंच. तर जवळपास सगळं साहित्य मी सोबत घेतलं आणि त्यानंतर मग मी पूजेला बसले. तर सगळ्यात आधी मी इथे छान असा पाट मांडून घेतला. पाटावरती छान असं गुलाबी वस्त्र मी अंथरून घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी रांगोळी काढली आणि मग दिवा लावला. तर दिवा आता वेळ छान असा राहतो, कारण बघा हवासुद्धा कमी आहे आणि सध्या छान एक छोटंसं स्टँड घेतलेलं आहे, त्यामुळे दिवा विझण्याची अजिबात भीती राहत नाही. तर छान असा खूप वेळपर्यंत दिवा जो आहे तो तेवत राहतो. तर सगळ्यात आधी दिवा लावून घेतला आणि मग गणपती बाप्पांना स्थापन करून घेतला. आता गणपती बाप्पांना पंचामृताने आणि दुधाने पाण्याने अभिषेक मी आधीच घालून घेतला होता. त्यामुळे आता इथे फक्त एका जोड विड्याच्या पानावरती मी गणपती बाप्पांची स्थापना करणार होते. पण त्याआधी दिव्याची पूजा करून घेतली. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता वाहून घेतल्या आणि त्यानंतर मग एका जोड विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची स्थापना करायला घेतली. त्यानंतर एका जोड विड्याच्या पानावरती मी गणपती बाप्पांस्वरूप एक सुपारी स्थापन करून घेतली आणि त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता आणि एक फूल अर्पण करून घेतलं. त्यानंतर मग गुढी उभारायला घेतली. तर इथे ताईंनी मला खूप छान असं गुढीसाठी वस्त्र दिलं होतं, तर ते मी इथे लावून घेतलं आणि एक मागच्या बाजूने छोटंसं पीस मी लावलेलं होतं आणि त्यानंतर जी गाठी आपण घेतो ती घेतली. त्यासोबतच एक आंब्याची छोटीशी फांदी घेतली आणि कडुलिंबाचा पालासुद्धा आपल्याला घ्यायचा असतो, तो घेतला. तर हे सगळं मी इथे गुढीला बांधून घेत होते आणि त्यानंतर मग एक तांब्या घेतला. याऐवजी आपण चांदीचा किंवा पितळेचा सुद्धा घेऊ शकतो. तर मी इथे तांब्याचा घेतला. त्यावरती कुंकवाने छान असं स्वास्तिक काढून घेतलं आणि मग कुंकवाने 5 रेषासुद्धा काढून घेतल्या. त्यासोबत गाठीसुद्धा लावून घेतली. तर छान अशी गुढी तयार झाली होती. आता गुढीला सगळं हे जे साहित्य आहे ते एकदाच बांधून घेतलं. आता ह्या ताईंनी मला जे गुढीसाठी वस्त्र दिलेले आहे, तर त्याच्यासोबत छान अशी दोरीसुद्धा शिवून आलेली होती. त्यामुळे वेगळी अशी दोरी मला बांधायची गरज पडली नाही. अगदी सहजरित्या छान अशी गुढी जी आहे ती बांधता आली. काय होतं, आपण जेव्हा एखाद्या दोरीने किंवा सुतळीने आपली जी गुढी आहे ती बांधायला जातो, तर त्यावेळेस खूप आपला वेळ जातो आणि अगदी दोघं मिळून जरी बांधली तरी ती बांधता येत नाही. त्याला बराच वेळ गुढी बांधण्यामध्ये जातो. पण आता हे जे गुढीसाठी मला वस्त्र आलं होतं, तर यामुळे खरंच खूप वेळ वाचला आणि अगदी लवकर कमी वेळात सगळी गुढी तयार झाली होती. तर छान अशी गुढी मी सजवून घेतली. आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल, खूप छान आणि सुंदर अशी गुढी दिसत होती आणि अगदी छोटीशी पण सुंदर अशी गुढी तयार झाली होती. त्यानंतर गुढीच्या खालच्या बाजूला म्हणजे जिथे आपण गुढी मांडतो तिथे आपल्याला तांदळाची रास मांडायची असते आणि त्यानंतर त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या असतात आणि मग आपण त्याच्यावरती गुढी उभारतो. तर आधी तांदळाची रास मी काढून घेतली आणि त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षता अर्पण केल्या आणि मग त्याच्यावरती गुढी उभारून घेतली. त्यानंतर गुढीची सुद्धा छान अशी पूजा केली आणि मग मुलांकडून सुद्धा पूजा करून घेतली. कारण मुलांना जर फक्त पूजा करायचं म्हटलं की ते व्यवस्थित करत नाही किंवा भरपूर वेळ लावतात. त्यामुळे मग आणि परत सांडतात ते वेगळं काहीतरी. त्यामुळे मग मी त्याला सोबत घेऊन पूजा करून घेतली. कारण तेवढी उभारताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो, तो असा: ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदा प्राप्ते स्वीमचरे नित्यमद्गृहे मंगलकुरु. हा मंत्र आपल्याला म्हणायचा असतो. त्यासुद्धा त्याला छानपैकी सांगता येतं की कशाप्रकारे पूजा करायची आणि त्यांनासुद्धा कळतं. त्यामुळे मग त्याच्याकडून मी छान अशी पूजा करून घेतली आणि त्यालासुद्धा मजा येत होती. कारण असं काहीतरी नवीन करायचं म्हटलं की त्याला खूप आवडतं. आता हा सण जो आहे तो वर्षातून एकदा येतोच आणि प्रत्येक वर्षी आपण तो तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. हा सण किंवा आणखीन कुठलाही सण किंवा कुठलंही शुभकार्य असो, आपण ते तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरं करत असतो. हीच तर खरी गंमत आहे आपल्या सणांची. तर छान अशी पूजा माझी झालेली होती. त्यानंतर तुळशीची पूजा मी करायला घेतली. तर छान अशी तुळशीची पूजा करून घेतली. तुळशीला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण केल्या आणि आज गुरुवार होता, तर गुरुवारी मी कच्चं दूध तुळशीला अर्पण करते, तर ते मी अर्पण केलं आणि त्यानंतर इथे बाजूलाच शिवलिंगसुद्धा आहे. तर ही स्वयंभू नर्मदेश्वर शिवलिंग आहे. त्यामुळे याची पूजा आपण रोज जरी नाही केली तरी देखील आपल्याला दोष लागत नाही. त्यामुळे आपण याची पूजा जरी आपण बाहेरगावी गेलो असू किंवा काही होत नाही, आपण ही शिवलिंग जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला
खूप खूप फायदा होतो. त्यामुळे ही शिवलिंग मी अशी इथे गॅलरीमध्ये ठेवलेली आहे. झाडांमध्ये खूप छान आणि सुंदर दिसते. तर छान अशी शिवलिंगाची पूजा झाली. त्यानंतर मग इथे आता घरामध्ये परत आले, कारण स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तर इथे बघा मी छान असे बटाटे उकळून घेतले होते. आज बटाट्याची भाजी मला करायची होती. त्यासोबतच कोथिंबीर वगैरे चिरून घेतला. मसाल्यासाठी मी इथे एक कांदा भाजून घेतला. त्यासोबतच एक खोबऱ्याचा तुकडासुद्धा छान असा भाजून घेतला, कारण आज मला काळ्या रस्स्याची भाजी करायची होती. आता काळ्या रस्स्याची भाजी करायची म्हटली की असा छान असा काळा मसाला आपल्याला भाजावा लागतो. तर त्यासाठी मी थोडं कांदा आणि ते आहे तर ते छान असे भाजून घेतले. आणि हे जर आपण जास्त काळपट जरी नाही भाजले तर त्याऐवजी आपण ठेचा आणि कोथिंबीर टाकून सुद्धा याला थोडाफार काळा कलर येऊ शकतो. तर मी इथे ठेचासुद्धा टाकत असते आणि लाल तिखटसुद्धा टाकते आणि त्यासोबतच छान असा सगळा मसाला जो आहे तो छान असा काळा कलर येईपर्यंत भाजूनसुद्धा घेते. तर इथे मसाला भाजून झालेला होता. त्यानंतर मिक्सरमधून सुद्धा बारीक करून झाला होता. तोपर्यंत मी इथे कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली आणि भाजी फोडणी द्यायला गेली. तर सगळे मसाले टाकून घेतले. त्यानंतर जो बारीक केलेला मसाला होता तो सुद्धा घालून घेतला. नंतर इथे बाजूला मी कढी करायला घेतली. तर कढी तर काय अगदी साधी सोपी आपली लगेच होते. तर कढीसाठी मी इथे छान असं दही आधीच फेटून ठेवलं होतं. त्यानंतर एक छोट्या पातेल्यामध्ये जिरे मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि त्यानंतर इथे बघा आता कढी तयार झालेली होती आणि भाजीसुद्धा छानपैकी अशी उकळत होती. छान अशी काळ्या रस्स्याची भाजी मी आज बनवलेली होती. तर त्यानंतर मग आता कढी आणि भाजी झाल्यानंतर मी भज्यांसाठी इथे भिजवायला घेतलं. भज्यांसाठी मी इथे सगळं साहित्य एकत्रित केलं. हळद, मीठ आणि कोथिंबीर, त्यासोबत थोडा ओवा असा हातावरती क्रश करून टाकला आणि त्यासोबतच ठेचा, लसूण आणि तोपर्यंत बघा इथं छान अशी भाजी उकळत होती आणि मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी तयार झाली होती. भाजी तयार झाली होती आणि भज्यांसाठी सुद्धा भिजवून झालेलं होतं. तर भाजी मग मी इथे छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतली, कारण काय होतं सगळे पदार्थ जर एकदाच आपण बनवले की मग आपल्या गॅस ओट्यावरती सुद्धा बराच राडा दिसतो. त्यामुळे मग सगळे पण थोडेफार पदार्थ असे आहेत की ते मग ते वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या बाऊलमध्ये काढून ठेवले तरी चालतं. म्हणून मग मी असे भाजी असेल किंवा मग आणखीन काही पदार्थ असेल, कढी असेल, तर ते एका छोट्या पातेल्यामध्ये असे काढून ठेवते. तर भाजी वगैरे काढून ठेवली आणि तोपर्यंत बघा इथे मी काल दही लावलेलं होतं. तर संध्याकाळपर्यंत छान असं ताजं दही तयार झालं होतं. तर मग संध्याकाळी मी असं एका सुती कापडामध्ये हे दही जे आहे ते बांधून ठेवलं होतं. तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, आज मी गोडाचा पदार्थ घरीच बनवणार होते. तर आता होळीला मी बासुंदी वगैरे केली होती आणि पुरणाची पोळीसुद्धा केली होती. खीर वगैरेसुद्धा बऱ्याच वेळा केली जाते. तर म्हटलं आता काहीतरी वेगळं करायचं, म्हणून मग म्हटलं चला आज छान असं श्रीखंड करूया. तर त्यासाठी मग मी काल रात्रीच एका छोट्या कपड्यामध्ये दही जे आहे ते बांधून ठेवलं होतं. तर सकाळपर्यंत दह्यामधलं सगळं पाणी खाली निघून गेलेलं होतं आणि घट्टसर असा गोळा तयार झालेला होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये हवी तेवढी मी साखर घातली आणि वेलची पण बारीक करून अशी त्याच्यामध्ये घातली आणि त्यासोबत थोडं जायफळ घेतलं. जायफळाने खूप छान असा सुवास येतो आणि चवीला तर अगदी भारी वाटतं. त्यामुळे थोडी जायफळ आणि थोडी वेलची हे सगळं मी छान असं बारीक करून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि सगळं अर्धा ते पाऊण तास मी जवळपास फेटून घेतलं. कारण बघा श्रीखंड जर करायचं असेल आणि छान असं स्मूदी ते व्हायला हवं असेल तर त्याच्यामध्ये फक्त साखर घालून किंवा कुठले तरी ड्रायफ्रूट्स घालून चालत नाही. त्याला छान असं फेटून घ्यावं लागतं. जवळपास अर्धा पाऊण तास किंवा 1 तास जर आपण केलं तर अगदी छान असं श्रीखंड जे आहे ते आपलं घरीच तयार होऊ शकतं. आणि याचप्रमाणे आपण आम्रखंडसुद्धा बनवू शकतो. तर मी सुद्धा बऱ्याच वेळा बनवते, कारण उन्हाळ्यात छान असे आंबेसुद्धा येतात आणि रोज रोज तसंच दही किंवा ताक पिल्यापेक्षा कधीतरी असा वेगळा पदार्थ बनवून बघितला तर खूप छान वाटतं. म्हणून मग उन्हाळ्यात बऱ्याच वेळा मी असं श्रीखंड घरीच तयार करते. तर छान असं श्रीखंड मी तयार करायला घेतलं. तर आता त्याला फेटून फेटून हातसुद्धा दुखायला लागला होता. त्यामुळे मग थोडा वेळ मी मुलांना ते करायला दिलं. तर मुलं छान असे फेटून घेत होते. तोपर्यंत मग आज बटाट्याच्या भाजींसोबत छान अशा पुऱ्या बनवायच्या होत्या. तर त्यासाठी मी छान घट्टसर असा गोळा पुऱ्याचा बनवून घेतला होता. तर पुऱ्या बघा नरम अशा होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडी साखर घालायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी नरम होतात.
आणि थोडं तेलसुद्धा. तर मी इथे तेल, साखर, मीठ घालून छान असा घट्टसर गोळा तयार केला होता. सगळ्या पुऱ्या ज्या आहे त्या बऱ्यापैकी लाटून घेतल्या, कारण काय होतं, गॅस एकदा गरम झाला, कढई एकदा गरम झाली की मग सगळे पुऱ्या तळायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे मग अर्ध्यापैकी पुऱ्या ज्या आहेत त्या मी बनवून घेतल्या आणि त्यानंतर बघा छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या आहे त्या तयार झाल्या होत्या. तर एक एक करून सगळ्या पुऱ्या मग मी तळून घेतल्या, कारण आता बराच वेळ झालेला होता आणि मुलांनासुद्धा खूप भूक लागली होती, कारण सकाळपासून मी बाहेरच्या उंबरठ्याची पूजा, देवपूजा आणि गुढीची पूजा करत बसले. तर खूप वेळ झाला आणि मुलांना खूप भूक लागली होती. त्यामुळे मग पटापट हा स्वयंपाक मी तयार केला आणि एक एक करून सगळ्या पुऱ्या मग मी काढून घेतल्या. बघा सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या छानपैकी माझ्या तळून झाल्या होत्या आणि त्यानंतर भजी काढायची राहिली होती, तर ती मी काढायला घेतली. तर याच्यामध्ये मी वेळेवरती काय केलं, थोडा पालक जो आहे तर तो कट करून टाकला, कारण फक्त पालकाची भजीसुद्धा खूप छान वाटतात. पण आज मी त्याच्यामध्ये कांदा, पालक हे सगळं एकत्रित केलं आणि तसे भजी मी काढले. तर रोज नेहमी फक्त कांद्याचे किंवा पालकाचे काढण्यापेक्षा मी आज दोन्ही मिक्स करून त्याचे भजी काढणार होते. तर बटाट्याचे तर बऱ्याच वेळा करते आणि मुलांना ते आवडतातच, पण आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया, म्हणून मग पालक आणि कांदा मी एकत्रित चिरून ह्याच्यामध्ये टाकला आणि छान अशी भजी काढत होते. बघा जवळपास पाऊण तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक जो आहे तर तो झालेला होता. त्यानंतर हे जे श्रीखंड आहे जे मी फेटण्यासाठी मुलांकडे दिलं होतं, तर त्यांनी असं सगळं भांडं भरवून ठेवलं, म्हणून मग मी ते परत एकदा फेटून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेते, कारण भांडं खराब झालं की मग चिकट हात त्याला लागले की लगेच एखाद्या भांड्याला जर आपण हात लावला की मग ते भांडंसुद्धा खराब होतं आणि चिकट होतं आणि लवकर निघतसुद्धा नाही. त्यामुळे मग असं एका छोट्या बाउलमध्ये मी हे श्रीखंड काढून घेतलं आणि बघा छान घट्टसर असं श्रीखंड जे आहे तर ते तयार झालं होतं. तर याचप्रमाणे मी आम्रखंडसुद्धा तयार करते, तर त्याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आत्ता हे छान असं श्रीखंड जे आहे ते तयार केलं होतं आणि त्यानंतर मग मुलांना खूप भूक लागली होती, तर मग आधी मी नैवेद्यासाठी ताट काढायचं होतं. पण म्हटलं आता त्याआधी ही सगळी भांडी घासून घेते, कारण बराच वेळ झालेला होता. सगळी भांडी बेसिनमध्ये अशीच पडून होती. तर सगळी भांडी मग मी घासून घेतली, कारण खूप वेळ राहिले की सगळी भांडी खूप कडक होतात आणि घासायलासुद्धा खूप जड जातात, म्हणून आधी सगळी भांडी घासून घेतली. त्यानंतर नेहमीप्रमाणे गॅस ओटा पुसून घेतला, कारण आपण किती नाही म्हटलं तरी आपल्याला कामं आवरल्याशिवाय काहीच सुचत नाही, म्हणून सगळ्यात आधी मी गॅस ओटा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग नैवेद्यासाठी मी ताट काढलं. इथे गॅस ओटा आज भरपूर खराब झालेला होता, त्यामुळे सगळा गॅस ओटा छान असा लिक्विडने स्प्रे करून धुवून घेतला, कारण तेलाचे डाग, भाजीचे डाग आणि सगळे जे पदार्थ बनवले होते त्यामुळे सगळा गॅस ओटा भरपूर खराब झालेला होता. तर सगळा व्यवस्थित पुसून घेतला. आता छान असा सगळा गॅस ओटा जो आहे तो मी क्लीन केला होता आणि त्यानंतर मग मी छान असं ताट वाढायला घेतलं. तर इथे मस्तपैकी एक मोठं ताट मी घेतलं, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मीठ आणि तयार केलेली कढी, परत भजे आणि काळ्या रस्स्याची जी बटाट्याची भाजी केली होती तीसुद्धा मी वाढून घेतली आणि त्यानंतर मग पुऱ्या, परत श्रीखंड, भात हे सगळे पदार्थ मी इथे ताटामध्ये वाढून घेतले आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी देवघराजवळ मी नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग जिथे गुढी उभारली होती तर गुढीलासुद्धा नैवेद्य अर्पण करायचा होता. तर बघा छान असं सगळं ताट वाढून घेतलं आणि श्रीखंड मी 2 वाट्यांमध्ये काढून घेतलं, कारण देवांना जे ताट मी नैवेद्यासाठी दाखवते तर त्यानंतर मग आम्ही घरातील कुठलेही व्यक्ती ते ताट त्या ताटामधलं जेवण जे आहे तर ते जेवत असतो. कारण बघा आता इथे गाई मिळणं तर शक्य नाही, त्यामुळे मग मी असं ते वाढलेलं ताट जे आहे किंवा नैवेद्य जो आहे तर तो कुठेही आपण असा टाकून देऊ शकत नाही, त्यामुळे मग तो वाया गेल्यापेक्षा मी असंच छान असं ताट वाढून घेते आणि त्याचा नैवेद्य देवांना दाखवते. एक 10 ते 15 मिनटं तो नैवेद्य देवांजवळच ठेवते आणि मग मी मुलांना किंवा मग स्वतः खाते. तर छान असा नैवेद्य तयार केला होता. नैवेद्य तयार झाल्यानंतर मग मी देवघरासमोर दाखवून घेतला आणि त्यानंतर गुढीसमोरसुद्धा नैवेद्य छानपैकी असा अर्पण केला आणि अशा प्रकारे माझा सगळा हा दिवस जो आहे तर तो खूप छान आणि सुंदर गेला आणि हे सगळं करण्यामध्ये मला खूप मजा झाला आणि मुलांनासुद्धा खूप छान वाटतं, कारण असं कधीतरी आपण पूजा करतो किंवा छान अशी पूजेची मांडणी करतो, नैवेद्य करतो, छान असे गोडाचे पदार्थ बनवतो, तर त्यामध्ये मुलांनासुद्धा खूप आनंद होतो आणि नवीन काहीतरी बघण्यासाठी मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून प्रत्येक सणासुदीला कराव्या, कारण यामुळे आपल्या मुलांना ते
समजतं. मुलं आपल्या त्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या समजून घेतात, त्या पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जर केलं तर मुलं करतील. त्यामुळे हे सगळं आपण केलं पाहिजे, जेणेकरून मुलांनासुद्धा ह्या सगळ्या सवयी लागतात. तर असा होता माझा हा सगळा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.